नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकामध्ये निबंध लेखनम हा जो भाग आहे आणि त्याच्यामध्ये एकंदर जे आपल्याला त्यांनी 7 विषय दिलेले आहेत, त्याच्यापैकी भारतीयम प्रसिद्धम स्थलम हा निबंध आज आपण समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याआधी सुद्धा आपण काही निबंध समजावून घेतलेले आहेत. आता भारतीयम प्रसिद्धम स्थलम हा निबंध आज पाहणार आहोत. आणि मग एकच निबंध उरतो, तो म्हणजे मम प्रियः नेता. तो भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण या ठिकाणी भारतीयम प्रसिद्धम स्थलम मध्ये हिमालय या प्रसिद्ध स्थळाचं वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक सूचना द्यायची आहे, ती म्हणजे तुम्ही जर का आपल्या 10वीच्या पुस्तकामध्ये जे 7 विषय आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यापैकी तुलनेने लिहिण्यासाठी थोडासा अवघड म्हणा किंवा वेगळे काही शब्द येणारा निबंध म्हणा, असा कोणता निबंध असेल तर तो भारतीयम प्रसिद्धम स्थलम. आता आपण या निबंधामध्ये 7 ते 8 वाक्य लिहिलेली आहेत, ती समजावून घेऊया. पहिलं वाक्य बघूया. भारतस्य उत्तरस्यां दिशि नगाधिराजः हिमालयः पर्वतः अस्ति. म्हणजे भारताच्या उत्तर दिशेला नगाधिराज म्हणजे पर्वतांचा राजा हिमालय पर्वत आहे. एतत् भारतीयम प्रसिद्धम स्थलम अस्ति. हे आपल्या भारतातील एक प्रसिद्ध स्थळ आहे. तस्य विस्तारः आकारः च विशालः. त्याचा विस्तार आणि त्याचा आकार अगदी मोठा आहे, विशाल आहे. हिमेन आच्छादितानि तस्य सानुनी अत्युच्चानी वर्तन्ते. म्हणजे हिम म्हणजे काय? बर्फ. बर्फाने आच्छादलेला त्याचा भाग अतिशय अत्युच्च आहे, उंचावरती आहे. मग त्याला आपण शिखर म्हणू किंवा पहाड म्हणू, असा अर्थ. हिमालयस्य सौंदर्यम अवर्णनीयम. हिमालयाचं जे सौंदर्य आहे ते वर्णन करता येण्यासारखं नाही आहे. तुम्ही कधी हिमालयामध्ये गेला असाल, म्हणजे काश्मीरला किंवा सिमला, कुलू मनालीला, या हिमालयाच्या कोणत्या डोंगर रांगांमध्ये गेला असाल, तर तुम्हाला निश्चितच अनुभव आला असेल की हिमालयातलं जे सौंदर्य आहे ते खरोखरच वर्णन करायला शब्द कमी पडतात. म्हणून आपण ते वाक्य काय लिहिलंय संस्कृतमध्ये? हिमालयस्य सौंदर्यम अवर्णनीयम. तत्र विविधानि अमूल्यानी रत्नानी लभ्यन्ते. तेथे वेगवेगळ्या प्रकारची अमूल्य म्हणजे ज्याचं मूल्य करता येणार नाही अशी रत्न सापडतात. तत्रस्थम शीतम आल्हाददायकम वातावरणम अन्यत्र दुर्लभम. अगदी बरोबर आहे. काय म्हटलंय आपण या वाक्यात? तिथे असलेलं जे थंड आल्हाददायक वातावरण आहे, असं वातावरण इतर ठिकाणी मिळणं दुर्लभ आहे, म्हणजेच कठीण आहे. आणि शेवटचं वाक्य आपण लिहिलंय, अतः हिमालयस्य परिसरः मनुजान रमयती. आणि म्हणून हिमालयाचा जो परिसर आहे तो मनुज म्हणजे लोकांना, मनुष्यांना आनंद देतो. आता इथे एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काही काही वेळेला मला विद्यार्थी विचारतात की ह्याच्यामध्ये अजून काही मोठी मोठी वाक्य घालणं आवश्यक आहे का, किंवा एखादं सुभाषित, एखादं काही वाक्य कोट केलेलं कंपल्सरी घातलं पाहिजेच का? तर एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की तुमची ही तृतीय भाषा आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला सूचना काय असते? पंचसप्तवाक्यात्मकम निबंधम लिखत आणि 5 मार्क. आता ज्यावेळेला मी शाळेमध्ये अध्यापन करत होते, त्यावेळेला मी संस्कृतचे काही वर्ष पेपर तपासलेले आहेत बोर्डाचे. त्याच्यामध्ये एक सूचना अशी असते, की विद्यार्थ्यांनी जो काही निबंध लिहिला आहे, तो सगळा तपासून तुम्ही मार्क द्यायचे. मग तुम्ही जर का उगाच भारंभार 8-9 वाक्यांमध्ये लिहिलत आणि त्याच्या 2-3 वाक्यांमध्ये चुका असल्या आणि 6-7 वाक्य बरोबर असली, तरी सुद्धा त्या सगळ्याचं काउंटिंग होतं. म्हणजे तुम्ही 6-7 वाक्य जरी बरोबर लिहिलेली असतील आणि अजून 2-3 वाक्य जी ॲड केली आहेत त्याच्यात चुका जर का झाल्या असतील, तर 5 पैकीचे तुमचे मार्क कमी होतात. हे लक्षात ठेवा. म्हणून आपला फोकस किंवा आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे निबंध लिहिताना? की आपण जी वाक्य तयार केलेली आहेत, ती आपल्याला चूक न होता लिहिणं गरजेचं आहे. आणि अशी साधारणतः 6 ते 7 वाक्य आपण तयार करायची, जी आत्ता आपण ह्या हिमालय या निबंधामधनं बघितली. साधारणतः ही 8 वाक्य आहेत. एकही मिस्टेक तुम्ही ही 8 वाक्य लिहिताना केली नाहीत, अजिबात चूक झाली नाही, तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क निश्चित मिळतात. उगाच काहीतरी मोठं-मोठं उगाच काहीतरी मोठं-मोठं लिहिण्याच्या नादामध्ये तुम्ही जर का चूक केलीत, तर तुमचे मार्क कमी होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच्या भागामध्ये आपण हिमालय याबद्दलचा जो निबंध आहे, तो समजावून घेतलेला आहे. आपला आत्ताचा भाग हा इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.